आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। किती नाकारलं तरी अजित पवार आणि जयंत पाटलांच्या बैठकीत राजकीय चर्चा झाली। जयंत पाटील पक्षामध्ये अस्वस्थ हे सर्वांना माहिती। अधिवेशनात एखादी धक्का देणारी घटनाही समोर येईल, संजय शिरसाट यांचा दावा। दोन्ही पवारांमध्ये उत्तम चाललेलं असतं। यांना भेटण्यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूट विद्या प्रतिष्ठान आहे। आम्ही शिंदेंच्या आसपासही जाणार नाही, संजय राऊतांचा टोला। नागपूर आड्यावरील काँग्रेसची समिती म्हणजे लांगुल चालत। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। अकोला दंगलीचा आरोपी काँग्रेसच्या सत्यशोधक समितीचा सदस्य। फडणवीसांचं वक्तव्य, तर दंगलीमध्ये सहभाग असता तर हिंदूंची जास्त मतं मिळाली नसती। काँग्रेस आमदार साजिद खान यांची टीका। औरंगजेबाला चांगला प्रशासक म्हणणं चुकीचं। मुस्लिम समाजानं आपलं नातं औरंगजेबाशी जोडू नये। कबर हटवण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा नाही, रामदास आठवलेंची भूमिका। मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कामं वाटतात असं समजलं, विधानसभेत शिवसेनेचे आमदार बाबूराव कोहळीकर यांचं वक्तव्य। मारहाण करणारा व्यक्ती माझा कार्यकर्ता नाही, खासदार बजरंग सोनवणेंनी आरोप फेटाळले। अंबाजोगाईमध्ये तरुणाला झाली होती बेदम मारहाण। मारहाण करणाऱ्या आरोपींचे बजरंग सोनवणेंसोबत फोटो। धनंजय देशमुखांचा साडू, दादा खिणकरच्या जीवाला कारागृहामध्ये धोका। दादा खिणकरच्या पत्नीचे कारागृह अधीक्षकांना पत्र। देशमुख हत्येमधील आरोपी कराड आणि खिणकर एकाच कारागृहात। मंत्री जयकुमार गोरेंकडे खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी। सातारा न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना संबंधित महिलेला अटक। माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस। बँकेच्या 347 कोटींच्या कर्ज वाटपात 182 कोटींची अनियमितता। दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, शोभा बच्छाव, राहुल ढिकलेंचाही समावेश।